नमस्कार बहीण भावांनो, कसे तुम्ही सगळे मस्त म्हणजे जेवण वगैरे झालं का तुमचं? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मोनालिसा व्लॉग. बघा तुम्हाला वाटतंय ना की सुदेश लय चांगलं आहे, तर बघा मला कसं घालून पाडून बोलतोय. त्याला थोडंसं काय वाटत नाही, म्हणजे मी माफ केले त्याला. हां कसं हसतोय? काय हसतो? माफ केलंय मी त्याला. माफ मी म्हणले चल जाऊ दे, हाय आपलं चल जाऊ दे. इतकं त्या मार खाऊन आणि बोलून तुझ्या माया बापाने काही शिकवलं नाही. तुला लय शिकवले आहे ना? हा, होय. काहीच नाही शिकवलं तुझ्या माया बापाने तुला. आणि तुला लय शिकवलंय? हां तुला लय शिकवले होय? तुला का शिकवले? मारायचं बायकोला 10 रुपयाची? बरं चल बायकोचं जाऊ दे, 10 रुपयाची हे शिकवले का तुझ्या आईबापाने तुला? हां ते शिकवत नसतात वेळ मग? दादा. काय आता बोलू, जाऊन दे. हां मग आता कसं बोलायला शिकवत नसते आई बाप? ते आपल्या मनावर असते, आपण कसं वागायचं कसं नाही. कळालं ना? माझ्या आई बाप्पाली चांगलेत, लय चांगलं शिकवते. उलट तुला काय एक शब्द बोलल्यावर वरडतेत. कळालं ना? हा मम्मी पप्पा मम्मी आहे ना, ते व्हिडिओमध्ये मी म्हणायची मम्मी थोडंसं बोल त्याला, ओरडमध्ये त्याला थोडंसं काहीतरी वाटू दे म्हणून. नंतर ती मलाच बोलायची की असं का बोलायला लावलं, तसं का बोलायला लावलं. कळालं ना? असं कडू कडू बोलते. तुझ्या मम्मी पप्पाने शिकवलं का तुला हे? नाही ना, तुझ्या आई बापा आलते मला शिकवायला. माझ्या आई बाबाला काय बोलू नको, बघितलं? सांगत आहे मी. हा मग तू माझ्या आई बापाला का बोलतो? का बोलतो तू? बघितलं नाही असं आहे नखरा यायचा. त्याला किती तुपात लोळा, साखरीत लोळा, गुळात लोळा, तरी हे ना कडू ते कडूच आहे. एक कारलं कसं त्यात साखरीत ह्या करा नाही तर कशात करा, ते कडूच राहतं. तसं ह्या जाई कडू ते कडूच. बघितलं ना आऊस कळ करतो. आता हाय ना गप दिले ना, राहा म्हणलं ना. तुझ्या आई बापाने तुला हे शिकवलं का? बघा आता याला काय करू, याची पूजा करत बसू असं बोलल्यावर? तिला वाजू नको. हां ह्याची पूजा करत बसू का मी असं बोलल्यावर? तुम्हीच सांगा. वय बाळा, तुझी पूजा करू? तू लय इतका दलिंद्र माणूस आहेस ना, तू लय दलिंद्र माणूस आहेस. तू मी तर लय चांगली. कळलं ना? माझ्या मोस चांगले, तुझ्यावर नाही दलिंद्र. मग बोलल्यावर मग लय तोचते. हां दलिंद्र माणूस आहेस तू, लय दलिंद्र माणूस आहेस. हा तुझ्यासारखी तर नाहीये. हा तू नको सांगू. गरीब गायन पोटात पाय. गरीब आहे, लय गरीब दिसतोय आणि आऊच कळ काढतोय. आता गप्प बसलेले ना, तुझ्या आई बापाने तुला शिकवलंय का तू अशीच आहे, तू तशीच आहे? माझ्या मम्मी बापा तिथं चल, तिथं विचारू आपण. तू तिथं डायरेक्ट जाऊन विचार ना, आत्या तुला हे शिकवले काय, तुम्ही हे शिकवले का तुझ्या पोरीला? हां वय तिथं जाऊन विचार ना. काय तू विचार काय डोळ्यासमोर दिसतंय? मग तुला दिसतंय ना, तुझ्या आई बापाने तुला हे शिकवलंय. 10 रुपयाची बायकोला मारायचं, शिवाय द्यायची बायकोला, तमाशा करायचा, हे शिकवलंय तुझ्या आई बापाने तुला पण? शिकवलं आहे ना? हा मग ते दिसतंय शिकवलेलं आहे म्हणून. तर मी विचारते फोन करून मामाला, मामा तुम्ही हे शिकवले का तुझ्या मुलाला? फोन करते आणि विचारते. आहे ना? फोन करते आणि विचारते मामाला, हे शिकवले का तुमच्या पोराला म्हणून? 10 रुपयाचं आणि तमाशा करायचं हे शिकवले का? लहानपणापासून त्याला शिकवत आलात वाटतं. आहे ना? चल जाऊ दे म्हणते माणूस. चल जाऊ दे, माफ करते. घरात बसवलंय, खा पी बाबा, काम कर, लेकराला समळ. तर नाही त्याचा जोरच वाढतोय. त्याला काही ना काही कळच करायची असती. त्याला नीट असं घरात शांत बसले त्याला देखवत नाही. होय हां शांत बसलेलं तुला देखवत नाही? आहे ना, काही ना काही कळच करायची असते. आहे ना? आहे ना, काही ना काही तुला बोलायचं सांगता, काही ना काही कळच करायची असती. होय काय हा ना आता काय तोंडात माशी गेल्याने बसलास. हा तर लय बोलत होता ना, लय तोंड चाललेलं ना, चबर चाललेलं ना. हा गणपतीच्या दिवशी म्हणलं चल बाबा जाऊ दे, झोपलेलं इथं उठवले त्याला, म्हणलं आंघोळ गिंघोळ कर, तयारी कर, आपण जाऊ गणपती आणायला. तिने बोलवले गणपती आणायला चल म्हणून. आहेत दोघं नाव बायको तर चालल्या लगेच. म्हणून गणपती आणायला नेले. उठ म्हणले बाळा, चल उठ, कर तयारी. जाऊ दे भांडण झाले, जाऊ दे, सणाचं नवीन चांगलं दिवस आहे तर चांगल्या दिवसाचं नको काही भांडण येते म्हणून चल म्हणले. तर तुझं काय रे बाबा? काय म्हणजे काय तुझं?
कपडे तर वाळू घातले बघा, बाहेर पाऊस येते तर. म्हणजे थोडे सुकलेत, आता थोडे काढलेत. 2 दिवस झाले कपडे सुकतेत घरात. बाहेर पण आहेत. तुला वाजू नको तसं, वाजू नको. सांगा या असल्या नाल एक माणसाला काय करू मी? वय काय करू? असल्या नाल एक माणसाचं काय करू? नालायक पाहायला बोललो का मस्करी करत होत तुझी. मस्करी करत होता तुझी? काय मस्करी करत होता? हे असं आहे का तुझ्या आई बापाने तुला हे शिकवले का? हा अशीच आहे तू, तशीच आहे मस्करी तू. बोलू नाही शकत का? मस्करी मस्करी अशी असते का मस्करी? मग वय लगेच कळतं ना माणूस मस्करी कशी करतं आणि काय कसं करतं, लगेच कळतं. तुझ्यासारखं नाही. केली तर हा मस्करी केली तर तुला कळत नाही म्हणजे मग बाई कशी आहे तू? मला आहे ना आतापर्यंत मी तुझ्यासमोर राहिली 5 वर्ष झालं वर राहते. मस्करी कशी असते आणि टोमणे देऊन कसे बोलतात, घालून पाडून कसे बोलतात ना, हे मला चांगलं माहिती. कळालं ना? तुझी मस्करी कशी आहे आणि चांगलं कसं बोलणं आणि वाईट कसं बोलणं आहे मला चांगलं माहिती. तू मला शिकू नकोस. ते ठेव तसंच कपडे आणि चल. काम आहे, कामाला पण त्याला जायला हे होते.